revolutionary greetings on Jai Bhim to all of you. Why I'm starting speaking English? Because I'm a little emotional today. The emotional, why? Because it is such an important event for me, coming from Nagpur to another revolutionary place, Chandrapur, seeing Barrister Rajababu Khobragade's memorial. And when I was talking to my father today in the morning, it was such an important occasion for me. The way he remembered the old days of movement and how this particular person is such an important person in Ambedkarite movement. I think that gave me some kind of a goosebumps, and because of that, I thought that let me express my little heartfelt emotions at the beginning. And of course, I'll be speaking in Marathi. I have a whole written document, but the kind of emotional turmoil that I am facing today, I thought without expressing that in English, it will be difficult for me to start my speech. Uh, why I'm again speaking in English? Why? Because for a very long time, uh, this habit to speak in Marathi was not there, and therefore, when Sir has asked me to come for this very important event, I suggested that I will not be speaking in Marathi and I will be better be speaking in English. But it was suggested that no, it is an event which is so close to the movement, and without speaking in the local language, it will be very, very difficult for me. And therefore, I have written a whole document. Please kindly bear with me. देशभरात बाबासाहेबांच्या 135व्या जन्मोत्सवाचे कार्यक्रम सुरू झाले आहेत आणि एक सुंदर परंपरा आपल्याकडे महाराष्ट्रात आहे, जिथे बाबासाहेबांना स्मरण करताना आपण आपल्या अनेक महापुरुषांना, संतांना आणि थोर व्यक्तींना स्मरण करतो, त्यास वंदन करतो, त्यांच्या कार्यांची आणि विचारांची जयजयकार करतो. ही परंपरा तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मानवतेच्या धम्माची परंपरा होय. या क्रांतिकारी परंपरेचे आम्ही जयघोष करतो आणि अभिमानाने या शृंखलेत संत कबीर, तुकोबा, चोखोबा या संतांची नावे जोडतो, त्यांना अभिवादन करतो. त्यापरीच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक लोकराज्य छत्रपती शिवाजी आणि शूर संभाजी राजे यांना देखील मानाचा मुजरा सादर करतो. या क्रांतिकारी परंपरेला दलित बहुजनांच्या मनामनात प्रस्थापित करण्यास आपले आयुष्य लावणारे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले या महान जोडीला आपण त्रिवार नमन करतो. तसेच शिवरायांच्या आणि ज्योतिबांच्या खऱ्या अर्थाने वारसा चालवणारे रयतेचे राजे छत्रपती राजश्री शाहू महाराजांना वंदन करतो. याच महान क्रांतिकारी परंपरेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि कर्तृत्वाचा मोठा वारसा लागला आणि देशाच्या गरीब, दलित, आदिवासी बहुजनांच्या कल्याणासाठी क्रांतिकारी दलित बहुजन चळवळीचा उदय झाला. प्रत्येक व्यक्ती माणूस म्हणून स्वाभिमानाने जगावा, देशात सामाजिक न्यायासाठी घटनेत व्यवस्था असावी व आपण एक महान आधुनिक राष्ट्र व्हावे, हे बाबासाहेबांची भूमिका. बाबासाहेबांच्या राष्ट्र निर्मितीची धोरणे, क्रांतिकारी विचारांची परंपरा आणि येणारा समय या मागासलेल्या समाजाची राजकीय काय भूमिका असावी, हे विचार व या विचारांना अंगीकृत करण्यास बाबासाहेबांच्या महापरिवारानंतर अनेक थोर व्यक्तींनी स्वतःवर या जिम्मेवारी सोपवली. आपण या विभूतींना आंबेडकरी चळवळीचा वारसा मानतो व त्यांना देखील अभिवादन करतो. महाराष्ट्रात साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे असोत, कामगारांचे, शोषितांचे लढा पुढे आणणारे दादासाहेब गायकवाड, उत्तर भारतात दलित चळवळीचा झेंडा रोवणारे बी.पी. मौर्य व त्यानंतर बहुजन समाज पार्टीचे संस्थापक मान्यवर कांशीराम असोत, या सर्व विभूतींना आंबेडकरी चळवळीला मोठं करण्यात व इस राष्ट्रीय पातळीवर उंचवण्यास क्रांतिकारी योगदान दिलाय, अशा या थोरांना देखील आपण याद करतो व त्यांच्या कर्तृत्वास आणि विचारांना अभिवादन करतो. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे फुले आंबेडकरी शाहू परंपरेचे, चळवळीचे, क्रांतिकारी परंपरेचे, आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतरचे आपल्या देशाला लाभलेलं सर्वात मोठे नाव होय. आज त्यांच्या जन्मशताब्दी महोत्सवात आपण त्यांच्या मौल्यवान जीवनाचा, लोकप्रिय राजकीय कार्यांचा व त्यांच्या क्रांतिकारी समाज प्रबोधनाचा जो मोठा वारसा चालवतोय, त्याचा आढावा घेतोय. त्यांच्या स्मृतीत माझा मानाचा मुजरा, सप्रेम जय भीम. व्यासपीठावरून मराठीत संभाषण करण्याची माझी पहिलीच संधी होय. माझ्या व्याख्यानात मी प्रमाण मराठी भाषा वापरण्याचा जरी प्रयत्न केला, तरी मला कल्पना आहे की माझ्या बोलण्यात चुका होतील.
तरी देखील मराठी बोलण्याचा मी अट्टहास करतो आहे. याचे कारण हेच की मी हे मानतो की मंचावर आणि मंचासमोर बसलेली मान्यवर मंडळी ही साधारण लोक नाहीत, तर फुले आंबेडकरी चळवळीत काम करणारी, दलित बहुजन साहित्य वाचणारी आणि बाबासाहेबांच्या विचार पुढे नेऊ पाहणारी लोक जमलेली आहेत. अशा बुद्धिवंत मंडळींना बाबासाहेबांचे किंवा बॅरिस्टर खोब्रागडांचे विचार सांगणे म्हणजे सूर्याला आरसा दाखवण्यागत होईल. आयोजकांनी जो विषय मला व्याख्यानाला सुचवला आहे तो गंभीर आहे आणि बऱ्याच मोठ्या विद्वानांनी यावर आपले मत मांडले आहे. मी आज जो विचार तुमच्या पुढे मांडणार आहे तो तुम्ही आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून ऐकून घ्याल आणि जर मी काही चूक बोललो तर मला माफ कराल ही विनंती. बाबासाहेबांच्या विचारांचा व्याप हा कुठल्याही एका जातीशी निगडीत नसून तो मानव कल्याणासाठी केलेला अथक प्रवास होय. 1947 साली अंग्रेजांच्या गुलामगिरीतून बाहेर आलेल्या भारत देशाचे भविष्य काय व ते कसे घडवावे याचा प्रयत्न म्हणजे आंबेडकरी विचार. या नवीन देशात प्रत्येक माणूस म्हणून स्वाभिमानाने कसा जगेल याचा प्रयत्न म्हणजे आंबेडकरी विचार. अमेरिकेत एक मोठे दार्शनिक व अभ्यासक होऊन गेले, त्यांचे नाव थॉमस कुन. त्यांच्या एका पुस्तकात द स्ट्रक्चर ऑफ सायंटिफिक रिव्हॉल्युशन मध्ये ते सांगतात की विचारांच्या महाजाळात क्रांती तेव्हा होते जेव्हा पारंपरिक विचार करणारे व सांगणारे लोक शिथिल होतात आणि समाजाच्या पारंपरिक विकास रथाला अडथळा आणतात. हा अडथळा ते क्रायसिस असे म्हणतात किंवा ॲनोमलीज असे म्हणतात आणि एका पॅराडाईम शिफ्टने तो नाहीसा केला जातो आणि एक समाज एक नवीन विचारधारेच्या अधीन जाऊन इतिहास रचतो. या पॅराडाईम शिफ्टचा मुख्य उद्देश म्हणजे चालत असलेल्या मानकांना, विचारसरणीला, जुन्या रीतींना, रूढींना, रिवाजांना बाजूला सरकवून एक नवीन समाज रचनेची कल्पना करणे व त्यात प्रस्थापित करणे होय. बाबासाहेबांच्या विचारांच्या या देशात एक पॅराडाईम शिफ्ट घडला आहे असे मी मानतो. अँड प्रॉब्ली दोज हू हॅव रेड एनिथिंग ऑन सोशल सायन्सेस they know that this particular idea that Ambedkar was a revolutionary thinker. He is not just a normal political activist who was giving some kind of a sermon to the people, but the kind of attachment he had to bring the change in the social dynamics of our world. That change is important. And therefore, when we think the world like paradigm shift, this is the world that is so close to Ambedkarite philosophy. And therefore, probably when we are thinking that India is changing in the modern times, this particular change come up just because Ambedkar was there to bring that particular change. मला आज येथे राजाभाऊ खोब्रागडे यांचे सामाजिक न्याय व समानता या विषयावर आपले विचार मांडायचे आहे. हा विषयावर विचार करताना माझ्या असे लक्षात आले की हा विषय जरी आंबेडकरी तत्वज्ञान समजण्यास भरपूर असला तरी तो पुरेसा नाही. असे संभाषण करण्याची कारण की बरेच विद्वान सोशल जस्टिस, ज्याला आपण सामाजिक न्याय असे म्हणतो, याला आधुनिक उदारवाद आणि भांडवलशाही यांच्यामध्ये असलेल्या कॉम्प्रोमाइज सारखं समजतात. अँड वी ऑल नो that social justice is a byproduct of capitalism. That is what often been suggested, that capitalism and the modern nation state come together to imagine the future of this world. And therefore probably social justice is not a revolutionary product of our time. That was suggested. And therefore this kind of an attention that it is just a compromise that has been allocated to us. याच कारणाने बरेच विद्वान मंडळी आंबेडकरांना एक लिबरल डेमोक्रॅट किंवा बुर्जुआ कॉन्स्टिट्यूशनल सारख्या निम्न पदव्या पण देतात. आणि दॅट इज वाय दॅट यू आर नॉट चेंजिंग द स्ट्रक्चर ऑफ द नेशन. The way nation has been built, the way constitution is coming up, that is not going to change the structure of the society. The structure will remain the same. You will get some kind of a recipient, or you will become some kind of a participant in the larger order of the society. That idea was there, and therefore it was thought that social justice is just a nominal, a kind of a small support by the state that has come up. बाबासाहेबांनी समाज कल्याणासाठी आणि माणसात आपुलकीचे प्रेमाचे संबंध स्थापित व्हावे याकरिता जो ज्ञानाचा महामेरू उभारला, त्यात सामाजिक न्यायासंबंधीचा त्यांची विधाने सर्वात जास्त वाचली आणि प्रस्थापित केली जाते. म्हणजे फॅटर्निटी, भाईचारा किंवा ज्याला आपण प्रेमाचे संबंध म्हणतो, फॅटर्निटी इज सच अ क्रुशियल वर्ड. And we all know that probably without that fraternity, India will not be a modern state. And therefore, to examine and imagine India as a modern world, you need a tool. And I think Ambedkar suggested that social justice is that tool.
मी या विषयावर 3 महत्त्वाचे बिंब मांडू इच्छितो. पहिले, अंग्रेजी गुलामशाहीतून बाहेर आलेला आपला देश एक आधुनिक राष्ट्र म्हणून कसा निर्माण व्हावा याचा प्रयत्न आंबेडकरांच्या संपूर्ण लेखनात आपणास दिसेल. साम्राज्यवादी प्रताडणीनं हरलेला आपला देश केवळ आर्थिकदृष्ट्या मागासलेला नव्हता, त्यावर ब्राह्मणवादी मनुवादी जाती व्यवस्था, माणसात भेद आहे व प्रत्येकाचे कर्मकार्य जातीशी जुळलेले आहे अशी शिकवण देत होती. ही व्यवस्था आदिवासी दलित बहुजनांना दुय्यम लेखते, स्त्री पुरुष असमानतेने ग्रसित आहे आणि अस्पृश्यतेसारखी घोर अमानवीय व्यवस्था इथे रुजलेली आहे. अशी विकृत सामाजिक व्यवस्था बदलायलाच हवी ही बाबासाहेबांची अटळ भूमिका. सामाजिक अन्यायाच्या विरुद्ध सामाजिक न्यायाची भूमिका म्हणजेच प्रत्येक माणसाला समान नागरिक हक्क. And this is what is a revolutionary tool, that if you go to a conventional social order, probably you will be restricted to your social life, that you will have to perform your caste duty on and off. And in modern times it is not required. What is required in modern times is every individual should get equal rights, and without that equal rights you are nothing. And therefore this particular idea that without social justice there is nothing. नवीन भारत देशात सर्वांना समान नागरिक हक्क असतील, बोलण्याचा काम करण्याचा, माणूस म्हणून स्वाभिमानाने जगण्याचा हक्क असेल, जाती द्वेष नष्ट होईल आणि भारत आधुनिकतेच्या पायथ्याशी उभा होऊन एक नवीन झेप घेईल ही बाबासाहेबांची कल्पना. भारत देशाची घटना निर्माण करताना पारंपरिक जातीय व्यवस्थेला नकारून प्रत्येक भारतीयाला समान नागरिक हक्क मिळावेत याची तरतूद केली गेली. प्रत्येक नागरिकास समानतेचा, स्वातंत्र्यता आणि शोषणाविरुद्ध लढण्याचा मौलिक अधिकार भारताचा संविधान देतो. ग्रेनविल ऑस्टिन हे भारतीय संविधानावर अभ्यास करणारे मोठे इतिहासकार आहोत. त्यांनी या संविधानाला डॉक्युमेंट ऑफ सोशल रिव्हॉल्युशन असे म्हटले आहे. That it is not a simple document. This document is a document of revolution. That you will, with this document, there will be a new change. There will be a systemic distinction from the earlier times, and you will be entering into extremely new situation. This idea is extremely important. बोलण्याचे तात्पर्य हेच की भारतीय राज्यघटनेतील मौलिक नागरिक हक्क हे क्रांतिकारी प्रतिपादन होय आणि या अधिकारांची न्याययुत अंमलबजावणी झाली तर भारत एक आदर्श आधुनिक देश म्हणून दुनियेसमोर सन्मानित केला जाईल अशी कल्पना होती, अशी आशा होती. आणि जवळजवळ फक्त आंबेडकरांचीच नाही तर त्यावेळेस आंबेडकरांसोबत जी लोक उभी होती, नेहरू असोत, पटेल असोत, आझाद असोत, राजेंद्र प्रसाद असोत, जेवढी नॅशनलिस्ट लोक होती त्या सर्वांनी ही आशा होती की आपण आजच्या नंतर एक अशा व्यवस्थेत जाणार आहोत जिथे प्रत्येकाला त्यांचे नागरिक हक्क मिळणार आहे. बाबासाहेब इतिहासद्रष्टे होते. भारतीय समाज व्यवस्थेचे मोठे अभ्यासक होते. त्यांनी हे जाणले की नागरिकांचे मौलिक हक्क जरी कायदेनिष्ठ असले तरी ब्राह्मणवादी मनुवादी सामाजिक रचना या हक्कांना कधीही या देशात रुजू देणार नाही. या व्यवस्थेशी लढण्यास व मागासलेल्या समाजाला, दलित आदिवासी बहुजनांना त्यांचे मौलिक अधिकार मिळावेत या दृष्टिकोनातून आयोजलेले विचार म्हणजे सामाजिक न्यायाचे विचार होय. That of course there are individual rights, but they are insufficient. There you need to do something more than that. And probably the policies of social justice, सामाजिक न्यायाचे धोरणे याचा एक ॲडिशनल एक पडाव होय असं आंबेडकर मानतात. सामाजिक न्यायाचा विचार नागरिकांच्या मौलिक हक्कांच्या विषयासमोर जातो आणि मागासलेल्या समाज कसा आधुनिक भारत देश घडवण्यास सामील होईल याचा प्रवास म्हणजे सामाजिक न्यायाचा विचार. That it is not only about rights but the need to participate, that we should also be participating in the making of the nation state. That idea is crucial. बाबासाहेबांच्या मते सामाजिक न्याय म्हणजे राष्ट्र निर्माण करण्याचा विचार. बरीच विद्वान लोक सामाजिक न्यायाच्या कन्सेप्टला गरिबी कल्याणासाठी राज्याद्वारे चालवलेली मोहीम असे सांगतात. हा एक चुकीचा अभिप्राय आहे. सामाजिक न्यायाची धोरणे ज्यात आरक्षणाची व्यवस्था येते हे गरीब निर्मूलनाचे कार्यक्रम नसून मागासलेल्या वर्गांना, जातींना राज्याच्या महत्त्वपूर्ण संस्थानात प्रतिनिधित्व मिळवून देण्याचे धोरण होय. शक्तीचे, सत्तेचे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण प्राईड अँड प्रिव्हिलेजेस किंवा पॉवर अँड प्रिव्हिलेज असं म्हणतो, आधुनिक भारतात ते नवीन तंत्र उभारलेले आहेत. त्यात संसदीय प्रणाली, पार्लमेंट, न्यायव्यवस्था, ज्युडिशरी, कार्यपालिका, ब्युरोक्रेसी
नवीन कार्यपालिका राज्याद्वारे उभारित भांडवलशाही, दॅट द इंडियन स्टेट इज ऑल्सो इन्व्हेस्टिंग इन कॅपिटलिस्ट डेव्हलपमेंट, दॅट वी विल बी अन इंडस्ट्रियल वर्ल्ड टुमॉरो, विल बी अ कॅपिटलिस्ट कंट्री टुमॉरो. तर भांडवलशाही व्यवस्था राज्य उभारते आहे. हे शक्तीचे नवीन स्रोत आहेत. हे जेवढी मी नावं घेतले आहेत हे शक्तीचे नवीन स्रोत आहेत. आणि नवीन प्रजातांत्रिक भारतात ही संस्था हे कुठल्याही एका जातीसाठी राखीव नसावे आणि त्या संस्थाचे डायव्हर्सिफिकेशन व्हावे, डेमोक्रेटायझेशन व्हावे, या अनुषंगाने राबविलेले राज्याचे धोरण म्हणजे सामाजिक न्यायाचे धोरण होय. तर सामाजिक न्यायाचे धोरण हॅड अ विजन टू चेंज द पॉवर डायनेमिक्स ऑफ दिस कंट्री, that not one particular kind of communities should dominate or hegemonize the power. The power should be diversified between all the people, including Adivasis and Dalits. And just see the imagination of Ambedkar. म्हणजे तुम्ही विचार करा की बाबासाहेब त्यावेळेस विचार करत होते की पार्लमेंटमध्ये कोण कोण लोक येतील. ते म्हणायचे की आदिवासी माणूस इथे येईल आणि तुमच्या जेव्हा तुम्ही या देशाच्या भविष्याबद्दल विचार करतायत तर त्याची कल्पना घेणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या विचाराच्या विरुद्ध जाऊन तुम्ही या देशाची कल्पना करू शकणार नाही. हा विचार की सर्वात मागासलेला, त्याला इंग्लिशमध्ये आपण वर्स्ट ऑफ द सोसायटी असे म्हणतो, त्या माणसाला पार्लमेंटमध्ये आणण्याचा विचार सामाजिक न्यायाचा विचार. त्याला आपण इंग्लिशमध्ये पॉलिटिकल रिप्रेझेंटेशनची फिलॉसॉफी म्हणतो, ॲडव्होकेट रिप्रेझेंटेशन इन गव्हर्नमेंटल बॉडीज असे म्हणतो, डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस नावाचा एक मोठा वेस्टर्न कन्सेप्ट आहे त्याला त्याच्यात मानतो, किंवा रिडिस्ट्रीब्युशन ऑफ स्टेट रिसोर्सेस या नावाने आपण त्याला ओळखतो. या संदर्भात बाबासाहेबांच्या राज्याची भूमिका सर्वाधिक महत्त्वपूर्ण आहे असे मानतात. याचे कारण असे की नवीन गणराज्य हे लोक कल्याणकारी राज्य होय, त्याला आपण इंग्लिशमध्ये वेलफेअर स्टेट असे म्हणतो, आणि राज्याचे विविध संस्थानात मागासलेल्या वर्गांचे उचित प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्याचे काम हे राज्याचे असायला हवे हे बाबासाहेब मानतात. आपण बघितले की मौलिक नागरिक हक्क व सामाजिक न्यायाची धोरणे या दोन महत्त्वपूर्ण संकल्पना बाबासाहेबांच्या भारतीय राज्यघटनेत नोंदवून आदिवासी, दलित व बहुजनांच्या कल्याणासाठी एक मोठा महामार्ग निर्माण केला. देशाच्या मोठ्या जनसमुदायाला भारताच्या लोकतांत्रिक प्रक्रियेत व आर्थिक विकासाच्या योजनेत अशा रीतीने एक मोठे प्रतिनिधित्व मिळेल ही या धोरणामागची भूमिका होती. जसं आम्ही आधी म्हणालो की बाबासाहेब समाज विज्ञानाचे मोठे अभ्यासक होते आणि बऱ्यापैकी ओळखत होते की भारतीय जनमानसात स्पेशली इथल्या शासक वर्गात उच्चवर्णीय वर्ग होणाऱ्या आधुनिकतेचा प्रवाह नापसंत करतो आणि सामाजिक न्यायाची क्रांतीचे जे धोरणं आहेत ते अंमलात न आणणे हे त्यांचे वर्चस्व टिकवण्यासाठी गरजेचं आहे असे ते मानतात. याच कारणामुळे आधुनिक भारतात देखील अशी सामाजिक संस्थाने व धार्मिक संस्थाने आहेत जे विषमता, स्त्री पुरुष असमानता व अस्पृश्यतेसारख्या जघन्य अपराधांना देखील पाठिंबा देण्याचे धाडस करतात. अँड दिस इज व्हॉट इज द ॲक्च्युअल ट्रूथ. जोवर सामाजिक यंत्रणा सुधारली जाणार नाही तोपर्यंत कायद्याने नमूद केलेल्या क्रांतिकारी अध्यादेश असोत किंवा सामाजिक न्यायाची धोरणे असोत यांचा उपयोग लोक कल्याणासाठी करता येणार नाही. वाय? बिकॉज हे दोन वेगवेगळे पडाव आहेत. जर समाज तुमचा जातीनिष्ठ असला आणखी अस्पृश्यतेसारखी अत्यंत वाईट व्यवस्था तिथे असली तर राज्याने दिलेल्या धोरणाचा काहीच उपयोग होणार नाही हे आंबेडकर समजत होते. बाबासाहेबांनी ओळखले की संविधानात घटनेत नमूद केलेल्या सामाजिक क्रांती व कल्याणासाठी महत्त्वपूर्ण असल्या तरी हजारो वर्ष जो समाज अंधश्रद्धा, ब्राह्मणवादी जातीव्यवस्था आणि अस्पृश्यतेसारख्या मानवविरोधी संकल्पनेने ग्रसलेला आहे, असा हा समाज फक्त घटनेत काही तरतुदी करून सुधारू शकणार नाही. ब्राह्मणवादी सामाजिक व्यवस्था आणि लोकविमुख कल्याणकारी संविधान हे देशाचे दोन टोक आहेत. संविधान एकीकडे आणि तुमचा ब्राह्मणवादी समाज एकीकडे टोक आहेत. आणि म्हणून जर संविधान विधित राज्य व समाज निर्माण करायचे असेल तर ब्राह्मणवादी जाती व्यवस्था संपुष्टात आणावी लागेल. त्याचबरोबर एक अशी नवीन सामाजिक व्यवस्था देशात रुजवण्याची गरज आहे जी घटनेत नेमलेल्या आधुनिकतेचा पुरस्कार करेल व दलित, आदिवासी, बहुजनांच्या कल्याणाचे मार्ग प्रशस्त करेल. बाबासाहेबांची बौद्ध धम्माकडे जाण्याचा निर्णय आपण या अर्थी समजून घेतला पाहिजे. दॅट इट इज नॉट जस्ट अ चेंज, दॅट ही one night thought that he should convert it to Buddhism, but there is a relationship between why he wanted to convert to Buddhism. बौद्ध धम्म हा समता, बंधुता, स्वातंत्र्य, शांती अशा विचारांचा पुरस्कार करणारा विचार आहे. हे विचार संविधानात नमूद केलेल्या सामाजिक न्यायाच्या धोरणाशी निगडीत आहेत. प्रत्येक व्यक्तीला स्वाभिमानाने जगण्याचे महत्त्व पटवून देतो. बाबासाहेबांच्या मते बौद्ध धम्म प्रचलित समाज व सामाजिक न्यायाच्या धोरणावर आधारित राजकीय व्यवस्था
देशात एक क्रांतिकारी बदलाव आणण्यास समर्थ आहे. And therefore the relationship, that if you do not have a change to society, the kind of a terrible society in which you are living, if that continues to live, then probably you are not making any change. Whatever the constitution is offering, that will remain just an offering if there is no social change. And therefore the relationship, and Ambedkar thought that Buddhism will do the kind of matrix, because of it there will be a social change, and through that a kind of a connection that Ambedkar built between these two people. जर आपण मी केलेला संभाषणाचा आढावा घेतला तर आपणास बाबासाहेबांचे विचार 4 मुख्य बिंदूवर कोरलेला दिसेल. पहिला, जसे मी म्हणालो की संविधान प्रेरित प्रत्येक व्यक्तीला मौलिक अधिकार, that is given, that every individual must have individual rights. दुसरं, सामाजिक न्यायाची सूत्रे, धोरणे, जेणेकरून ऐतिहासिकदृष्ट्या सामाजिक व आर्थिक रूपाने मागासलेला समाजासाठी उपाययोजना केली जातील आणि त्यांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित केले जाईल की जेवढेही पॉवरचे नवीन इन्स्टिट्यूशन्स आलेले आहेत त्या सर्व इन्स्टिट्यूशन्समध्ये मागासलेल्या वर्गांचा एक मोठा प्रतिनिधित्व होईल, हे राज्याने सुनिश्चित करायला पाहिजे. आणि त्यामुळेच तिसरं की राज्याची वरच्या दोन्ही दिशानिर्देशांना अंमलबजावणी करणे, प्रतिनिधित्व सुनिश्चित करणे याची गरज. चौथे सूत्र म्हणजे सामाजिक क्रांतीची गरज. बौद्ध धम्म हा आधुनिकतेशी जुळलेला विचार होय. राजनीतिकदृष्ट्या माणसाने नागरिक होणे पुरे नाही तर समाजात ही समता स्थापित व्हावी हा आशय. जस्ट इंडिव्हिज्युअल राईट्स विल नॉट हॅव एनी मीनिंग. What is required, that society should also be cooperative, fraternal and equal and egalitarian. If these are not happening, then there is a problem. ही 4 सूत्रे एकमेकांशी जुळलेली आहेत आणि एका न्यायप्रणित राज्याची कल्पना करताना या 4ही बिंदूंचा आपल्याला गरज भासेल. आणि ज्याही लोकांनी थोडंसं सोशल सायन्स किंवा पॉलिटिकल स्टडीज वाचला आहे तर त्यांच्यात एक मोठा दार्शनिक होऊन गेला जॉन रॉल्स नावाचा. त्या जॉन रॉल्स नावाच्या मोठ्या दार्शनिकाने असे हेच सांगितले की जे बाबासाहेब 1956 आपल्या देशाला सांगत होते. बाबासाहेबांनी दिलेल्या या सूत्रांनी आज 60 ते 70 वर्षाचा मोठा एक काळ लोटला आहे आणि या 4 बिंदूंवर लक्ष देता आपल्याला अनुभव येईल की प्रत्येक सूत्रावर आपली आज पिछेहाट झाली आहे असे सांगण्यात येते. या अनुषंगाने आपण आजच्या या महत्त्वपूर्ण दिनी बॅरिस्टर खोब्रागडे साहेबांनी बाबासाहेबांचा वारसा चालवला म्हणजे काय केले या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी या विषयावर विचार करण्याची गरज आहे की वी ऑल नो अँड द अर्लियर स्पीकर सजेस्टेड दॅट बॅरिस्टर खोब्रागडे कंटिन्यूड द बॅटल दॅट आंबेडकर क्राफ्टेड ड्युरिंग हिज पार्ट ऑफ टाईम. म्हणजे ते जरूर झाले काय, तो म्हणजे बाबासाहेबांचे विचार वारसा चालवणे म्हणजे काय. जसे मी आधी बोललो की राज्याद्वारे सामाजिक न्यायाची धोरणे राबवणेच केवळ बाबासाहेबांच्या विचार अंगीकृत करणे नव्हे तर देशाच्या मजूर, दलित, आदिवासी व महिलांच्या कल्याणासाठी व त्यांना देशाच्या होणाऱ्या राजकीय बदलावात व आर्थिक प्रगतीत मोलाची भागीदारी प्रतिनिधित्व मिळावे ही ठाम भूमिका. दॅट नॉट रिझर्वेशन्स, not, and of course I know that there was a time when Barister Khobragade came up with this particular movement to fulfill the reservation in this particular country. But what I am trying to suggest is something more than that. The idea that reservation or the idea of socialism is crucial, but can we stop at that level? That question one needs to argue. या अनुषंगाने विचार केल्यास आपल्याला दिसेल की बाबासाहेबांच्या नंतर दलित बौद्ध चळवळ ही केवळ आरक्षणाच्या भोवऱ्यात अडकून पडू नये आणि ती गोरगरिबांच्या इथल्या मागासलेल्या वर्गांची चळवळ बनवत आणि यासाठी अतिशय महत्त्वाची कारकिर्दी बॅरिस्टर साहेबांची आहे हे नमूद करणे आवश्यक आहे. हे गरजेचे याकरिता आहे कारण जर आपण बाबासाहेबांच्या नंतरचा दलित बहुजन चळवळीचा इतिहास उघडला तर आपल्याला असे लक्षात येईल की इतिहासकारांनी, राजकीय विश्लेषकांनी नंतरच्या चळवळींनी अपयशी ठरलेल्या आहेत. ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये डिक्लाइन म्हणतो, कोलॅप्स म्हणतो, इट इज कम्प्लिटली डाऊनग्रेडेड म्हणतो, असे विचार दलित चळवळीबद्दल वापरले जातात. आपल्याला असं सांगण्यात येते की आंबेडकरांची राजकीय चळवळ आज महाराष्ट्रात तरी संपलेली आहे आणि जर आपणास आंबेडकरी चळवळ इथे बघावीची असेल तर ते सामाजिक किंवा बौद्ध धम्मियांची चळवळ म्हणून बघावी असे सांगितले जाते की राजकीय चळवळ तर जवळजवळ संपली आहे आणि जर तुम्हाला आंबेडकरी चळवळ बघायचीच असेल तर ती बौद्धांची चळवळ बघा किंवा इथं लिटरेचर बघा किंवा पॅन्थरबद्दल थोडा विचार करा असे सांगितले जाते.
असे उद्गारले जाते की दलित बहुजनांची राजकीय चळवळ ही महाराष्ट्राबाहेर उत्तर प्रदेश व बिहारमध्ये जास्त मजबूत आहे आणि महाराष्ट्राची राजकीय चळवळ ही काय जातीनिष्ठ बौद्ध धम्मनिष्ठ असल्यामुळे मागासलेली आहे, की जी राजकीय चळवळ इथे आहे ते फक्त बौद्धांची चळवळ आहे. आणखी जर तुम्हाला चळवळच बघायची असेल तर उत्तर प्रदेशमध्ये BSPची बघा किंवा बिहारमध्ये रामविलास पासवानांची चळवळ उभी केलेले असे सांगितले आपल्या कित्येक तरी निबंधात असं सांगितलं जातं. आपल्याला असेही सांगितले जाते की बौद्ध महार व्यतिरिक्त मागासलेल्या दलित बहुजन समाज हा आंबेडकरी चळवळीशी निगडीत नसून तो ब्राह्मणवादी शक्तींकडे आकर्षित आहे. आणखी दिस इज अ कॉमन क्रिटिसिझम that only the Buddhists are now keeping the battle intact and all other communities are basically going away from us. तसेच हा आक्षेपही उठवला जातो की दलित बहुजनांचे नेतृत्व आता सामाजिक विचार करणाऱ्या बुद्धिवंत प्रभावी नेतृत्वाकडे नसून आजचे दलित बहुजन राजकीय नेते संधी साधू आहेत, सामाजिक न्यायाच्या तत्त्वज्ञान न मानणारी आहेत आणि फक्त राजकीय सत्तेत स्वतःची भागीदारी व्हावी याकरिता विचारमग्न आहे. असेही सांगण्यात येते की दलित बहुजनांच्या कल्याणासाठी दुसरे राष्ट्रीय पक्ष जास्त चांगले काम करतात आणि दलितांची राजकीय संघटनांनी यात सामील व्हावण्याची गरज आहे. अँड दिस इज व्हॉट वी आर सीइंग इन लास्ट 4 or 5 years दॅट यू आर अ फेल्ड पीपल. तुमचं जवळजवळ फेलियर झालेलं आहे आणि त्यामुळे जे दुसरे लोक सामाजिक न्यायाच्या विचारावर मोठं काम करत आहेत त्यात तुम्ही सामील का ना हो? तुम्हाला इंडिपेंडंट राहून काय मिळतं? या अनुषंगाने जेव्हा आपण बॅरिस्टर राजेभाऊ खोब्रागडे साहेबांच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक व आर्थिक संबंधींच्या कार्याच्या विचारांचा आढावा घेतो तर आपल्याला लक्षात येईल की बॅरिस्टर साहेबांनी दलित बहुजन चळवळीला राष्ट्रीय पातळीवर उंचवण्यात एक स्वाभिमानी नेतृत्व दिले आहे. तो लढा मग दादासाहेबांच्या नेतृत्वात लढलेला भूमिहीनांना भूमी मिळवून देण्याचा लढा लढलेला ऐतिहासिक आंदोलन असोत किंवा नवबौद्धांना आरक्षणाची सवलती मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय चळवळ असोत. आणखी माझ्या आधीचे जे स्पीकर होते त्यांनी याच्याबद्दल बरेच बोलले आहे. बॅरिस्टर साहेबांनी या लढ्यात एक यशस्वी नेतृत्व दिले, समाजाला मार्गदर्शन दिले आणि एक सशक्त आंबेडकरी चळवळ महाराष्ट्रात उभी केली. तसेच शिक्षण क्षेत्रात सामाजिक न्यायाच्या धोरणावर आधारित व्यवस्था असावी, दलित बहुजनांचे आपले स्वतःचे शिक्षण संस्थानं असावे व त्या व्यवस्थेतून एक प्रगतिशील, बुद्धिवंत, आंबेडकरवादी विचारांचा निगडीत एक खंबीर नवीन नेतृत्व तयार व्हावं याकरिता देखील बॅरिस्टर साहेब सतत प्रयत्नशील होते. सर्वात महत्त्वाचे योगदान म्हणजे बॅरिस्टर साहेबांचे राजकीय नेतृत्व. समाजाला एक बुद्धिवंत, शिकलेला आणि चारित्र्य संपन्न नेतृत्व बाबासाहेबांच्या महापरिवारानंतर हवे होते ती जागा बॅरिस्टर साहेबांनी आपल्या कर्तृत्वाने आणि विचाराने भरून काढली. नागपुरात इंदिरा चौकात जेव्हा बॅरिस्टर साहेबांचा पुतळा उद्घाटित केला गेला तेव्हा माझे वडील त्या कार्यक्रमास उपस्थित होते. आपल्या आठवणी सांगताना त्यांना गहिवरून आले. ते म्हणाले की मान्यवरांच्या संभाषणात एका मोठ्या नेत्यांनी बॅरिस्टर साहेबांना बाबासाहेबांचे खरे माणूसपुत्र होत असा जेव्हा उद्गार काढला तर जमलेल्या लोकांनी मोठ्या जयघोषात त्याचे स्वागत केले. लोकांना बॅरिस्टर साहेबांमध्ये बाबासाहेबांची झलक दिसायची, त्यांच्या विचारात दलितांच्या कल्याणासाठी असलेली कळवळ दिसायची. राजकीय नेतृत्व हे स्वाभिमानी असावे, समाजाच्या कल्याणासाठी बलिदान करण्यास तत्पर असावे व समाजात एकता घडवून आणण्यास सतत प्रयत्नशील असावे ही शिकवण आपण बॅरिस्टर साहेबांच्या जीवनातनं आणि त्यांच्या विचारातनं शिकू शकतो. आणि आजच्या ज्या परिस्थितीत आपण बघतो की जी कल्पना बाबासाहेबांनंतर दादासाहेब गायकवाड असोत की तेव्हा त्याच्यानंतर बॅरिस्टर साहेबांनी जे या महाराष्ट्रात रुजवली त्याचा जेव्हा आज आढावा घेतो तर आपण कुठे उभे आहोत हे आपल्याला दिसेल. मौलिक नागरिक अधिकारांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर साहजिकच आपल्या लक्षात येईल की आर्थिक, सामाजिक विषमता आणि स्त्री पुरुष असमानता यामुळे समाज नागरिक हक्क ही कल्पना मात्र राहिलेली आहे. म्हणजे नागरिक, व्हॉट डू यू मीन बाय इंडिव्हिज्युअल राईट? देर इज नो इंडिव्हिज्युअल राईट्स. देशाचे अतिशय मागासलेला समाज, स्पेशली दलित व आदिवासी समाजाला या अधिकारांचा फारसा उपयोग करता आला नाही. याचे कारण की राज्याची कल्पना, व्हॉट दे कॉल द नेचर ऑफ द स्टेट, राज्याची जी कल्पना बाबासाहेबांनी मांडली होती, जी आपल्या घटनेत किंवा संविधानात मांडली होती, तो जवळजवळ बदललेला आहे. त्यांना नेचर चेंज झालेला आहे. मागच्या 2 दशकात वेगाने बदललेली आहे. उदारीकरण,
खाजगीकरण, जागतिकीकरण, ज्याला इंग्लिशमध्ये आपण लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन या नवीन स्तंभावर राज्याची पुनर्उभारणी होत असल्यामुळे लोकांच्या मौलिक अधिकारांच्या या संदर्भात कुठेच मोठा उपयोग राहिलेला नाही. मागच्या 30 वर्षांच्या घडामोडीकडे लक्षात येतं असं दिसेल की LPGच्या उदयामुळे सामाजिक न्यायाच्या उद्देशानं सर्वात मोठा धोका निर्माण झाला आहे. घटनेशी निगडीत आरक्षणाची व्यवस्थासुद्धा आजपर्यंत पूर्णपणे अंमलात आणलेली नाही. आणि मी प्रायव्हेट सेक्टरबद्दल बोलतच नाही, म्हणजे दिस इज ऑफकोर्स प्रायव्हेट सेक्टर हॅज enlarged everything and there is a collapse of state institution, but I was not speaking about that. केंद्र सरकारच्या अधीन असलेल्या सुपर क्लास 1च्या जागे जरी बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की 80% जागेवर सर्व जातींचे वर्चस्व आहे. आजही आरक्षणासाठी नमूद केलेल्या जागा कधीच पूर्णपणे भरल्या गेलेल्या नाहीत. राज्याचे तमाम संस्थांनी सामाजिक न्यायाच्या व्यवस्थेला घेऊन तत्पर नाहीत. दुसरे उदाहरण म्हणजे उच्च शिक्षण संस्थेने दलित, आदिवासी, बहुजनांच्या भागीदारीचा प्रश्न. देशाच्या केंद्रशासित विद्यालयांचा जरी आपण अभ्यास केला तरी येथे दिसून येईल की मागासलेल्या वर्गांची भागीदारी प्रतिनिधित्व येथे घटनेत तरतूद केलेल्या आदेशानुरूपार नाहीत. यात IIT, IIMs, AIIM, JNU सारख्या महत्त्वाच्या संस्थाने आहेत जिथे पण आजपर्यंत 75 वर्षाच्या या सवर्णी काळात देखील फॅकल्टी पोझिशनवर अजूनपर्यंत रिझर्वेशनचा पूर्णपणे अंमलबजावणी झालेली नाही. जसं मी आधी बोललो की सामाजिक न्यायाची धोरणे देशाच्या आधुनिक बदलावात मागासवर्गीयांना, जातींना, जमातींना योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी केलेली उपाययोजना होय. पण आजही या अनुषंगाने फारसा विचार केला जात नाही. आज सामाजिक न्याय हे देश घडवण्याची योजलेले क्रांतिकारी सूत्र नव्हे तर राज्याद्वारे इथल्या शासक वर्गाद्वारे गरीब व शक्तिहीन लोकांना दिलेल्या दयेचे पात्र होय अशी व्याख्या केली आहे. अँड दॅट इज म्हणजे वाय आय एम सेइंग दॅट द चेंज ऑफ द नेचर ते मागच्या 20 वर्षात बदललेलं आहे की ज्यावेळेस बॅरिस्टर साहेब आरक्षणासाठी लढत होते त्यावेळेस याला हक्क म्हणून बघितले जात होते की हे तुमचे हक्क आहे, हे मागासवर्गीय लोकांचे हक्क आहे. पण आज ते दयेच्या पात्रासारखे दिसले जातात. त्याला तुम्हाला सबसिडीच्या नावावर किंवा फ्री बीसच्या नावावर आज ते आपण सामाजिक धोरणाची व्यवस्था समजतो. सामाजिक न्यायाची धोरणे व्यवस्था परिवर्तन करण्यात असमर्थ आहे आणि हे धोरण दलित, आदिवासी व इतर समुदायांच्या राज्याचे मोठेपणा, त्याला आपण गार्जियन म्हणतो, आरक्षणासारख्या महत्त्वाचे सामाजिक अधिकार ही राज्याद्वारे गरीब लोकांवर केलेले दयेसारखे केले जात आहे की जर राज्याच्या मोठ्या मंडळींना वाटलं तर तुम्हाला रिझर्वेशन मिळेल, अन्यथा तुम्हाला जर ही दया दिसली नाही तर ते सामाजिक धोरण ही तुमची संपुष्टात येईल हे सांगण्यात येईल. आरक्षण हे अधिकार नव्हे तर राज्याच्या दलित, आदिवासी, बहुजनांवर दाखवलेली कृपादृष्टी होय असे आजकाल सांगण्यात येत आहे. सामाजिक न्यायाचे क्रांतीचे धोरण हे बाबासाहेबांना अपेक्षित होते. बॅरिस्टर साहेबांना त्याच्यासाठी एक मोठा लढा दिला. या विचारांना चालणाऱ्या राज्य किंवा इथल्या न्यायव्यवस्था आज नाही आहे. महत्त्वाचे म्हणजे फुले शाहू आंबेडकरी चळवळसुद्धा सामाजिक न्यायाच्या कार्यक्रमात चिंतच दिसत नाही. तरीसुद्धा असे दिसून येईल की दलितांची चळवळ म्हणजे आरक्षण वाचवण्याची चळवळ होय बऱ्याच संभाषणात सांगली जाते. आणि म्हणून जेव्हा आपल्याला सांगितले जाते की बॅरिस्टर साहेबांनी आरक्षणासाठी एवढा मोठा एक लढा या देशात लढला आणि देशाच्या कानाकोपऱ्यात देखील आरक्षणासाठी सतत लढा जातो, तरी हे सांगितलं जाते की दलित चळवळ ही आरक्षणासाठी केलेली चळवळ आहे. हा एक जो आक्षेप आहे त्याच्यावर थोडं मला बोलू इच्छितो. बाबासाहेबांच्या विचारात ही आरक्षणाची व्यवस्था व त्याचे नियोजन हे सामाजिक न्यायाची लढाईचा अंतिम टप्पा नसून हा महत्त्वाचा पायदान होय. या पायदानावरून समोरची चळवळ ही स्वराज्याची चळवळ असावी असा दिशानिर्देश बाबासाहेबांच्या विचारात आपणास दिसेल की आरक्षणाचा लढा हा शेवटचा लढा नसावा. हा स्वराज्यासाठी आपण जो लढा लढतो आहे त्याचा एक पायदान होय हे बाबासाहेबांची कल्पना. बाबासाहेबांनी स्वराज्याची कल्पना काय हा प्रश्न आपण सगळेच जाणतो की सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची कल्पना देशासमोर मांडली. त्यानंतर कित्येक राष्ट्रीय नेत्यांनी व थोरांनी स्वराज्याबद्दलची स्वतःची समज देशासमोर मांडली. या दयानंद सरस्वतीपासनं तर लोकमान्य टिळकांपर्यंत व गांधीपासनं तर सावरकरांपर्यंत स्वराज्याच्या अनेक विवेचना केल्या गेल्या आहेत. आंबेडकरांचे स्वराज्यावरचा विचार हा सर्व मोठ्या नेत्यांपेक्षा भिन्न होता.
बाबासाहेब फक्त परकीय परिधिनता किंवा ब्रिटिश साम्राज्यवादाच्या सुटकेनंच भारताला स्वराज्य मिळेल असे मानत नव्हते, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये इम्पेरियलिझम असे म्हणतो. थँक्यू. आंबेडकरांचे स्वराज्यावर विचार या सर्व मोठ्या नेत्यांपेक्षा भिन्न होते. बाबासाहेब फक्त परकीय परिधिनता, ज्याला इम्पेरियलिझम असे म्हणतो, किंवा ब्रिटिश साम्राज्यवादाच्या सुटकेनंच भारताला स्वराज्य मिळेल असे मानत नव्हते. साम्राज्यवादी परिधिनतेपासून स्वराज्य तर गरजेचं आहेच, पण खरा स्वराज्य ब्राह्मणवादी जाती व्यवस्थेला संपूर्णच मिळवता येईल हे बाबासाहेबांचे म्हणणं. खरा स्वराज्य म्हणजे न्यायबंधुतेच्या आधारावर रचलेला आधुनिक समाज, स्त्री पुरुष असमानतेचा अंत व जाती व्यवस्थेचा अंत होय. जाती अंताचा लढा खऱ्या अर्थाने स्वराज्याचा लढा होय हे बाबासाहेबांचे विचार. जाती अंताचा विचार जरी सर्वोपरी असला, दिलेल्या सामाजिक व राजकीय घडामोडीत त्याला सार्थक करण्याची ताकद व कर्तृत्व आपल्या समाजाकडे नाही. ही तार्किकता, असा विवेक, ज्याला आपण रॅशनॅलिटी असे म्हणतो, ही बाबासाहेबांच्या कार्यात दिसेल. जाती अंताच्या लढाईला लागणारी क्रांतिकारी लोक, बौद्धिक वर्ग, ज्याला इंटेलेक्च्युअल क्लास म्हणतो, भांडवल, कॅपिटल, प्रसारतंत्र, मास मीडिया, स्टेट इन्स्टिट्यूशन्स म्हणजे राजकीय संस्थाने दलित बहुजन वर्गांच्या अधीन नसून हे सर्व रिसोर्सेस सवर्ण शासक वर्ग आपले हित साधण्याकरिता उपयोगात आणत असतील, अशा परिस्थितीत जाती अंताचा लढा इथले दलित लढूच शकणार नाहीत. या अनुषंगाने मी असे मांडू इच्छितो की सामाजिक न्यायाची धोरणे जाती अंताच्या दिशेने मुख्य पायरी होय. आणि त्यामुळेच की जाती अंताचा लढा एक गरीब लोक कसे लढू शकतात, आणि त्यामुळे जे रिसोर्सेस, जो कॅपिटल, जो इंटेलेक्च्युअल वर्ग पाहिजे होता, तो फक्त सामाजिक न्यायाच्या धोरणावर चालूनच आपल्याला आणता येईल हे बाबासाहेबांचे विचार. या पायरीवर एक सशक्त राजनीतिक आंदोलन उभारण्यात यावी ही आंबेडकरांची भूमिका, आणि तिथेच बॅरिस्टर साहेबांची जी भूमिका आहे ते महत्त्वाची होती. बाबासाहेबांनी ज्या वर्षी बौद्ध धम्माची दीक्षा समाजाला दिली, त्याच वर्षी रिपब्लिकन पार्टीची देखील स्थापना केली, हे विसरता कामा नये. दलित आदिवासी बहुजनांचे एकीकृत राजकीय आंदोलन सामाजिक न्यायाच्या धोरणावर आधारित चळवळीचा पुढचा टप्पा होय. विना राजकीयदृष्ट्या सशक्त होता सामाजिक न्यायाचे धोरणं ही सतत अपुरी राहणार. देशाच्या राजकीय, न्यायिक, कार्यपालिका संबंधित संस्थाने जरी समाजाच्या कल्याणासाठी उपयोगात आणण्याचा असेल तर ती राजकीयदृष्ट्या दुर्बळ होऊन चालणार नाही. की जी शक्ती आहे, जी पॉलिटिकल पॉवर आहे, जो राजकीय तत्त्व आहे, ते जर तुमच्या हातीत नसेल, ते संस्थाने हे कायदेनिष्ठ असले तरी तुमचा त्याचा उपयोग करता येणार नाही. या अर्थी मला असा आशय मांडायचा आहे की नागरिकांचे मौलिक अधिकारांची घटनेत तरतूद असोत किंवा सामाजिक न्यायासाठी चालवलेलं राजकीय धोरण असोत, हे दलित बहुजन चळवळीचा शेवटचा बिंदू नसून मधले पूर्णविराम होय. की सामाजिक न्यायाची लढाई हे पूर्णविराम होय. बरीच विचार मंडळी सामाजिक न्यायाचे धोरण व त्याची उचित अंमलबजावणी हेच आंबेडकरांच्या विचाराचा शेवटचा संकल्प मानतात. की रिझर्वेशन पूर्ण झाले तर आपण आंबेडकरांच्या विचारावर चालतो आहे किंवा आंबेडकरांच्या विचारांचा देश बनतो आहे असे मानतात. मला असा आशय मानायचा आहे की बाबासाहेबांची स्वराज्याबद्दलची कल्पना किंवा जाती अंतासाठीचा लढ्यासाठी सामाजिक न्यायाच्या धोरणावर अवलंबून राहता कामा नये. अलबत्ता स्वराज्याच्या आणि जाती अंताचा लढा हा देशाच्या दलित बहुजनांच्या देशाची शासनकर्ता जमात केल्याशिवाय पूर्ण करता येणार नाही, ही मनोगत बाबासाहेबांनी मोठ्यापणे मांडली होती. आज जेव्हा आपण बाबासाहेबांच्या नंतर दलित बहुजन चळवळीचा कारकिर्दीचा अभ्यास करतो तर नक्कीच कळेल की आपली राजकीय चळवळ नाहीशी झालेली आहे. आणि याच अर्थीच बॅरिस्टर खोब्रागडे यांचे जीवन आणि त्यांचे विचार आपल्याला खरा मार्ग दाखवू शकतो. समाज केवळ सामाजिक व आर्थिक चळवळीने उभा होणार नाही, तर त्यास मोठे करण्यास आदर्शवादी, बौद्धिक आणि चरित्रवान राजकीय नेतृत्वाची गरज असते. महाराष्ट्राने बाबासाहेबांच्या नंतर अनेक थोर राजकीय नेते देशास दिले आणि आपली राजकीय हक्काची भूमिका सशक्त केली. या महान परंपरेच्या शृंखलेत जेव्हा आपण बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंचे नाव घेतो आणि मागे वळून बघतो तर असे लक्षात येईल की आज या समाजाला तसा एक कद्दावार, प्रामाणिक, निर्भीक नेतृत्वाची गरज आहे. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जयंती शताब्दीच्या या पावनपर्वी आपण दलित बहुजन राजकीय चळवळ कशी मजबूत करावी, राष्ट्रीय पातळीवर ते कशी मोठी करण्यात यावी यासाठी विचार करावा.
तेच बॅरिस्टर साहेबांच्या विचारांचा खरा पुरस्कार ठरेल. आपण या महत्त्वाच्या दिनी मला इथे संभाषणासाठी बोलवलं. आपला अनेक साधुवाद. जय भीम, जय भारत. मंचावरील सर्व सन्माननीय लोक, सभागृहात आपण उपस्थितले सगळ्यांना माझा जय भीम. आज सर्वप्रथम मी या आयोजन समितीचं आभार मानून माझ्या भाषणाला सुरुवात करीन की मला त्यांनी या कार्यक्रमाला बोलवलं आणि वक्ता म्हणून बोलवलं. मी काही वक्ता वगैरे नाही आहे. त्यांनी मला यूट्यूबवर बघितलं आणि यूट्यूबवर काय असतं की 10 मिनटं बोलावं लागतं कुठेतरी एखाद्या विषयावर. 10 मिनटं बोलणं आणि संपूर्ण भाषण करणं हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहे. पण त्यांनी मला याला एक समजलं, याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. आणि मला जे काही विचार मांडायचे आहेत ते शक्य तेवढ्या कमी वेळामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो. समजा थोडासा लांबला तर तुम्ही मला सांगू शकता, आपण ते आवर्त घेऊ शकतो. आजचा जो विषय आहे तो थोडासा मला, आत्ता मी वानखेडे साहेबांना ऐकत होतो, त्याच्यामध्ये सामाजिक न्याय या मुद्द्यावर खूप भर दिला गेला. आणि आपण ज्याला सामाजिक न्याय म्हणतो तर आरक्षण हा सामाजिक न्यायाचा फक्त एक भाग आहे. आरक्षण म्हणजे पूर्ण सामाजिक न्याय नाही. जाती व्यवस्थेचा शेवट होणं हा खरा सामाजिक न्याय आहे. म्हणजे जातींमध्ये समानता असावी हा सुद्धा सामाजिक न्याय आहे असं मी मानत नाही. जाती व्यवस्था पूर्ण संपणं हाच खरा सामाजिक न्याय आहे. अदरवाईज असं होईल की नाही तुम्ही दलित आहात, आम्ही ब्राह्मण आहोत, हे कुणबी आहेत, आपण सगळे एकमेकांना एकाच न्यायाने पाहू, पण आम्ही ब्राह्मण राहतो, तुम्ही कुणबी राहा, तुम्ही दलित राहा, असं नको. जाती अंत झाला पाहिजे, जातीचा शेवट झाला पाहिजे, तेव्हाच खरा सामाजिक न्याय प्रस्थापित होईल. त्याच्यामुळे माझा जो विषय आहे त्या विषयामध्ये मी आरक्षणाला मारक ठरेल का याच्यामध्ये थोडीशी सुधारणा करण्याची माझी इच्छा आहे. तो सामाजिक न्यायाला मारक ठरेल का? आजची जी राजकीय आणि सामाजिक संस्कृती आहे, बदललेली सामाजिक आणि राजकीय संस्कृती ही सामाजिक न्यायाच्या लढाईला मारक ठरेल का या विषयावर मी बोलीन, असं मला तुम्हाला सांगायचं आहे. यांनी आत्ता मला निमगडे साहेबांनी माझ्याबद्दल सांगितलं की ते यूट्यूबवर खूप परखड बोलतात. याचं कारण असं आहे की मला दुसऱ्या पद्धतीने बोलताच नाही येत. सौम्य बोलता येत नाही. लहानपणापासून सौम्य बोलण्याची सवय नाही. ज्या कुटुंबामध्ये लहानाचा मोठा झालो त्या कुटुंबामध्ये सौम्य बोलण्याची पद्धत नाही. त्याच्यामुळे रोते की हो तो सुरती ऐसी है अशी माझी स्थिती आहे. त्याच्यामुळे मी जरा कडक बोलतो. खूप लोक मला म्हणतात की एवढं कडक नको बोलत जाऊ, आजचा काळ चांगला नाही आहे. तर ज्यावेळेला आपण म्हणतो की आजचा काळ चांगला नाही आहे तर निश्चित आपण काय बोलत असतो. माझ्या विषयाच्या संदर्भात मी असं म्हणेन की जी बदलती सामाजिक आणि राजकीय परिस्थिती आहे ती काय आहे. आपण का बरं असं म्हणतो आहे की परिस्थिती बदललेली आहे. तर साधारण आजपासून 11 वर्षापूर्वीचा भारत जर आपण बघितला, तो भारत आणि आजचा भारत या दोन्ही भारतांमधल्या सामाजिक आणि राजकीय परिस्थिती अतिशय भिन्न होत्या. ते वरकरणी भिन्न होत्या असं मी म्हणेन. आतून खूप भिन्न होत्या असं नाही आहे. कारण आज जे आपण पाहतो आहे, आज भारतात जे काही घडताना आपण पाहतो आहे ते गेल्या 100 वर्षापासून चालू आहे. ते 2014पर्यंत एवढ्या दृश्य स्वरूपात आपल्याला दिसत नव्हतं, पण तो अंडरकरंट होता, ते चालूच होतं. 1925पासून ती एक चळवळ ज्याला म्हणता येईल, चळवळ खरं म्हणजे हा पॉझिटिव्ह शब्द आहे, हा सकारात्मक शब्द आहे. त्याला राईट विंग मूवमेंट वगैरे म्हणणं मला थोडंसं अवघडल्यासारखं होतं, पण दुसरा शब्द नाही आहे. कारण चळवळ ही चांगल्या कामासाठी असते. तर 1925पासून हा जो विचार पुढे आला आहे, येतो आहे आणि सतत पुढे येतो आहे, तो 2014पर्यंत होताच. आणि तो सतत ताकद त्याला मिळत होती, ती हळूहळू मिळत होती. कारण की त्याच्या विरोधातला जो विचार आहे, जो प्रामुख्याने गांधीवादी विचार आहे, किंवा सगळ्या जगामध्ये जे नव्या विचाराचे वारे वाहत होते त्या विचारांच्या अगदी हा उलट होता. त्याच्यामुळे याला ताकद जेवढी त्यांची अपेक्षा होती तेवढी मिळत नव्हती. गांधी विचारांचा इन्फ्लुएन्स इतका होता की तो भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा 50-60 वर्षापर्यंत तो टिकला. पण
ही जी उजवी चळवळ आहे यांचं लक्ष मात्र पक्कं होतं. यांना माहिती होतं की आपल्याला हे करायचं आणि आपण हे करू शकतो. तर त्यांनी ती राजकीय परिस्थिती, पहिले सामाजिक परिस्थिती बदलली, म्हणजे त्यांनी ती आतून बदलली. त्यांनी आतून पहिले सगळं पोखरून काढलं आणि मग त्यांनी राजकारणात जी उडी मारली 2014मध्ये, तर त्यांनी राजकारणाचा पण राजकारणावर पण पकड मिळवली आणि समाजकारणावर पण पकड मिळवली. 2014 नंतरचा जो समाज आहे आपला, तो समाज आपण ज्यावेळेला बघतो तर आपला विश्वास नाही बसत की 2014च्या पूर्वी हेच लोक असे होते का, ज्यांना आपण आपल्या बाजूचा शेजारचा जो माणूस होता, ज्याला आपण असं कधीच वागताना बघितलं नाही, तो असा वागतोय. तो हे जे नवीन सरकार आलं आहे किंवा ही नवीन व्यवस्था आली आहे, ही नवीन आयडिओलॉजी आली आहे, त्याला पूरक तो वागतो आहे आणि बोलतो आहे. जो पूर्वी इतका ओपनली हे सगळं बोलायचं नाही, तो आता अगदी स्पष्टपणे या सगळ्या गोष्टी बोलू लागला आहे. तर हा कसा बोलू लागला, हा बदल कसा झाला? 2011मध्ये इंडिया अगेन्स्ट करप्शनची चळवळ चालली, त्याच्यामध्ये अण्णा हजारे होते, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, पूर्ण वेगळं सांगण्याची गरज नाही. त्याला सपोर्ट कोण करत होते हे आपल्याला माहिती आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्याला सपोर्ट होता हे सगळ्यांना माहिती आहे. 2011मध्ये निर्भयाची केस झाली. त्या निर्भयाच्या केसमध्ये जनसागर रस्त्यावर आला, पूर्ण देशभर त्याच्याविरुद्ध आंदोलनं झाली. पण गेल्या 3 वर्षापूर्वी दिल्लीच्या सडकेवर जे झालं, दिल्लीच्या सडकेवर भारताच्या ज्या कुस्तीपटू होत्या, ज्यांना ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळालं, ज्यांना रेसलिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल मिळालं, त्या मुलींना रस्त्यावरून फरफटत नेण्यात आलं आणि देशभर कुठेही आंदोलन झालं नाही. हा फरक कसा झाला? त्यावेळेला ते लोक जे सडकेवर आले ते आता का नाही आहेत, यावेळेला का नाही आले? असे अनेक बदल झाले. ज्या गोष्टींमुळे लोक चिडत होते, ज्या गोष्टींमुळे लोकांना राग येत होता, ज्या गोष्टींमुळे लोक आंदोलन करत होते, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने वाईट गोष्टी 2014 नंतर घडल्या, तरीसुद्धा लोक रस्त्यावर येत नाही आहेत. याचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे की एक तर दहशतीचं वातावरण आहे, त्याची हिंमत कोणी करत नाही, आणि दुसरं म्हणजे याच्यातले अनेक लोक जे त्यावेळेला रस्त्यावर आले होते ते मुळात यांच्याचपैकी होते असं आता मानायला वाव आहे. कारण की आज हे सगळं जे होतं आहे त्याच्यामध्ये हे जे दहशतीचं जे वातावरण आहे, ते दहशतीचं वातावरण ज्या लोकांनी निर्माण केलं आहे त्यांचेच लोक फूट सोल्जर्स म्हणून त्यावेळेला रस्त्यावर येत होते. आज आपल्या आजूबाजूला आपण जे सगळे लोक पाहतो, जे कालपर्यंत ती भाषा बोलत नव्हते, आज ती भाषा बोलतात आहे, ते लोक आज रस्त्यावर येतील या सगळ्या गोष्टींच्या विरोधात, ही अपेक्षाच आपली चुकीची आहे. त्याच्यामुळे ते सगळे लोक त्यावेळेला जे रस्त्यावर येत होते ते एका व्यवस्थेला उलथून पाडण्यासाठी येत होते आणि त्यांना जी व्यवस्था आणायची होती त्या व्यवस्थेसाठी ते हे सगळं करत होते. असं आज आपल्याला पूर्वलक्षी पद्धतीने आपण जर विचार केला तर आज आपल्याला हे लक्षात येतं. तर ही जी बदलती राजकीय, आणि मी याला बदलती राजकीय आणि सामाजिक संस्कृती म्हणतो. मी संस्कृती का म्हणतो? त्याला परिस्थिती म्हणत नाही. परिस्थिती आणि संस्कृतीमध्ये फरक आहे. परिस्थिती बदलली जाऊ शकते, संस्कृती सहजासहजी बदलत नाही. 2014 नंतर परिस्थिती नाही बदलली आहे, संस्कृती बदलती आहे. आणि उदाहरण द्यायचं झालं म्हणजे पूर्वीसुद्धा आपण देवळामध्ये, म्हणजे हिंदू लोक, आपण म्हणजे माफ करा बोलण्याची सवय अशी आहे की हिंदू पूर्वी देवळात जायचे. आपल्यापैकी सुद्धा सगळे लोक देवदर्शनाला जायचे, त्यांच्या जे काही धार्मिक स्थळं आहेत तिथे जायचे. त्यावेळेला एक विशिष्ट पेहराव करून जायचे. म्हणजे देवळात जायचं म्हणजे साधारण सोबर कपडे घालून जायचं अशी पद्धत होती. आज देवळात जाण्याची संख्या कमी झाली आहे का? नाही. देवळात आजही लोक जातात. आज जीन्स घालूनही जातात, मुली जीन्स घालून टी शर्ट घालून जातात. संस्कृती बदललेली नाही. देवळात जाणे ही संस्कृती आहे आणि रीत कदाचित बदलली असेल. ज्या रीतीने आपण देवळात जातो ती रीत बदलली आहे, पण संस्कृती बदलली नाही. देवळात जाणं बंद नाही झालं आहे. जसं जसं विज्ञानाची प्रगती झाली असं नाही झालं आहे की लोकांचा देवावरचा विश्वास कमी झाला आणि देवभोळे लोक कमी झाले किंवा धर्माचा पगडा कमी झाला, असं नाही झालं. तो वाढला आहे.
तर बदलत्या राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थितीमध्ये मी म्हणत नाही, मी संस्कृतीमध्ये म्हणतो, कारण संस्कृती ही लास्टिंग असते, त्यात ती खूप काळ टिकते. आणि ही जी आता हे जे सगळं बदललेलं वातावरण आहे, ही एक बदललेली संस्कृती आहे असं मी मानतो, कारण की ही खूप टिकणार आहे, ही खूप टिकणार आहे अशी त्याचे सगळे लक्षणं दिसतात आहे. हे सगळं जे होत आहे गेल्या 100 वर्षात जे झालं आणि येणाऱ्या काळात जे काही होणार आहे त्याचा आपण पूर्ण व्यवस्थित विचार केला पाहिजे की काय झालं आहे. तर ज्याला आपण एक धर्मसत्ता म्हणतो, धर्मसत्ता प्रस्थापित करण्याचा जो प्रयोग 1925 साली सुरू झाला, तो का सुरू झाला? तो मुस्लिम विरोधी नाही आहे, तो मुस्लिम विरोध हा त्याचं साधन आहे, ते त्याचं साध्य नाही आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. हा 1925 साली का सुरू झाला? 1925 पर्यंत RSSचे जे संस्थापक होते हेडगेवार, ते काँग्रेसमध्ये होते. ते सडनली 1925 मध्ये त्यांना ही उपरती कशी झाली की आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची संस्था स्थापन करायची आणि हिंदूंना एकत्र आणायचं. खूप लोकांना असं वाटतं की मुस्लिम लीग होती, मग तिकडे खिलाफतची चळवळ गांधीजींनी सुरू केली होती, म्हणून काही हिंदू नाराज झाले होते, त्यातून RSS सारखी चळवळ किंवा हिंदू महासभेसारखी चळवळ सुरू झाली असं खूप लोक मानतात. मला तसं वाटत नाही, कारण 1925च्या आधीची जी सामाजिक परिस्थिती होती त्याच्यामध्ये महात्मा फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांनी जी चळवळ रुजवली होती महाराष्ट्रामध्ये आणि इतरत्रसुद्धा, तामिळनाडूमध्ये असो किंवा भारतातल्या इतर प्रांतामध्ये सुद्धा दलितांचा हुंकार ऐकायला येत होता. सगळीकडून दलित जागरूक होत होते आणि दलित चळवळीला सुरुवात झाली होती. त्याच्यामुळे हिंदूंमधल्या काही लोकांना असं वाटलं की आता जी ब्राह्मणवादी व्यवस्था आहे त्या ब्राह्मणवादी व्यवस्थेला धोका निर्माण झालेला आहे. ती व्यवस्था जर टिकवायची असेल तर आपल्याला असं काहीतरी शोधावं लागेल की जेणेकरून सगळे हिंदू एकत्र येतील. आणि त्या दृष्टीने ही चळवळ RSSची सुरू झाली असं मी मानतो. त्याच्याकरता एक शत्रू निर्माण करणं आवश्यक असतं, एक कोणीतरी शत्रू निर्माण करणं. तर आपले शत्रू कोण आहेत? तर मुस्लिम हे आपले शत्रू आहे सगळ्यांची मिळून. आपण आपसातल्या लढाया विसरू आणि आपण या शत्रूला सामोरं जाऊ, असा तो डाव होता असं मी मानतो. नाहीतर त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला असता ना. स्वातंत्र्य लढ्यात भाग का नाही घेतला? कारण त्यांना असं दिसलं की याच्यापेक्षा महत्त्वाचं हे आहे, असं ते स्पष्टपणे सरसंघचालक दसऱ्याच्या भाषणामध्ये म्हणाले होते. मी ते भाषण कव्हर केलं आहे, मी ते लिहिलं आहे. त्यात ते असं म्हणाले होते की स्वातंत्र्य लढ्यामध्ये खूप लोकांनी खूप योगदान दिलं आणि चांगलं काम केलं, खूप महान लोक नेते त्यातून जन्माला आले, त्यांनी खूप मोठं कार्य केलं, पण जे हेडगेवारांनी केलं ते कोणीच नाही केलं असं ते म्हणाले. हे मी रिपोर्ट केलं आहे. तर हेडगेवारांनी काय केलं? त्यांनी हिंदूंना एकत्र केलं. हिंदूंना एकत्र कशासाठी केलं? तर ते मुसलमानांविरुद्ध म्हणून उभं नाही केलं आहे. हिंदूंमध्ये जे आता जागरूकता निर्माण झाली होती, जे पर्टिक्युलरली जे मागास तथाकथित खालच्या जातीचे जे हिंदू होते त्यांच्यामध्ये जी जागरूकता निर्माण झाली होती, त्याच्यामुळे ब्राह्मणवादी व्यवस्थेला धोका उत्पन्न झाला असल्यामुळे ही चळवळ हिंदुत्ववादाची सुरू झाली असं मी मानतो. आणि त्याच्याकरता एक शत्रू कोणीतरी उभा करणं आवश्यक होतं. मुसलमानांच्या रूपाने तो एक शत्रू उभा झाला. ते असं म्हणत नाही की मुसलमान आमचा शत्रू आहे, ते हे म्हणतात की मुस्लिमही हिंदूच आहेत, त्यांचे पूर्वज हिंदूच होते असं ते म्हणतात. पण आज देशभर आपल्याला जे दिसतं, रामनवमीचे सगळे जे अनेक ठिकाणचे जे प्रोसेशन्स आहे ते मशिदीकडे वळतात. एक अतिशय उत्तम असा जोक पण त्याच्यावर आला होता की राम त्या सगळ्या बजरंग दल विश्व हिंदू परिषदेच्या लोकांना म्हणतो आहे की अरे बाबा माझं मंदिर तर इकडे आहे, तुम्ही तिकडे कुठे चालले? हे म्हणतात की आम्हाला तिकडे जाण्याचे पैसे मिळाले. तर अशी ही जी मानसिकता आहे, मुस्लिम हा एक आपला शत्रू असं लोकांना दाखवून हिंदूंना एकत्र करायचं, हिंदूंचं एकत्रीकरण करायचं. हिंदूंची युनिटी ही ऑर्गॅनिक युनिटी नाही आहे, ही आर्टिफिशियल युनिटी आहे. पण त्यांना ती तात्कालिक कारणासाठी घडवून आणायची आहे.
जेणेकरून ब्राह्मणवादी व्यवस्था पुनर्स्थापित होईल. आणि ती एकदा पुनर्स्थापित झाली की मग आपल्याला पलीकडे जे करायचं आहे ते सोपं होईल. त्यांना 90 वर्ष लागले हे सगळं करायला. एकदा हातामध्ये सत्ता आली की सत्ता आल्यानंतर बाकीचं जे काम आहे ते सोपं होतं. आणि आता बाकीचं काम काय आहे, उरलेलं काम काय आहे, तर उरलेलं काम ती व्यवस्था चिरकाल टिकेल हे करणं आहे. आणि त्याच्याकरता काय करणं आहे, भाजपाची सत्ता परमनंटली राहिली पाहिजे असं नाही आहे. ते भाजपाला सत्तेमध्ये बसवण्यासाठी हे सगळं करत नाही आहेत. त्यांना समाजामध्ये अशा प्रकारची एक परिस्थिती निर्माण करायची किंवा समाजामध्ये अशा प्रकारची एक संस्कृती निर्माण करायची आहे की सत्तेमध्ये कोणीही आलं तरी ते हिंदूंच्याच हिताबद्दल बोलतील. हा आहे आजपासूनच्या पुढच्या 100 वर्षाचा प्लॅन. त्यांचा स्लोगन काय आहे, त्यांचं स्लोगन आहे की जो हिंदू हित की बात करेगा वो भारत पर राज करेगा. मग ते हे नाही म्हणत की भाजपा सत्तेवर असला पाहिजे. ते म्हणतात ज्याला कोणाला हिंदू हिताबद्दल बोलायचं आहे तो सत्तेवर बसेल किंवा जो सत्तेवर बसेल तो फक्त हिंदू हित बघेल, हिंदूंचं हित कशात आहे हे बघेल. म्हणजे हिंदू राष्ट्र म्हणजे काय, हिंदूंनी हिंदूंसाठी चालवलेला देश, त्याच्यामध्ये बाकीच्यांना स्थान नाही. मग बाकीच्यांना स्थान मिळेल जर ते हिंदू झाले तर. तुमचे पुरखे हिंदू होते मग तुम्ही परत या हिंदू धर्मात. अशी परिस्थिती निर्माण करायची की मुसलमान हे म्हणेल की बाबा आम्हाला फक्त जगू द्या, तुम्ही बाकी काहीही आम्हाला देऊ नका, आम्हाला सेकंड रेट सिटिझन बनवू नका, आम्हाला फक्त जगू द्या. अशी परिस्थिती मुसलमानांसाठी निर्माण करायची. अशा प्रकारचा हा डाव आहे. आणि आता होतं काय आहे की अपोजिशन पार्टीज ज्या आहे, जे विरोधी पक्ष म्हणजे फक्त मी ही पॉलिटिकल लोकांची जबाबदारी असं मानत नाही. सामाजिक ज्या चळवळी आहेत, ज्या पुरोगामी चळवळी आहेत त्यासुद्धा जवळजवळ संपल्यासारख्या आहे. पूर्वी जसं निर्भयासाठी लोक सडकेवर यायचे, भ्रष्टाचाराविरुद्ध सडकेवर यायचे, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त ज्वलंत, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त भयानक अशी परिस्थिती आत्ता आहे. आता लोक सडकेवर का नाही येत, आता नाही येत आहे कारण लोक घाबरतात. दहशतीचं वातावरण आहे जे म्हटलं. आणि अनेक लोकांना हे जे चालू आहे ते बरोबर आहे, मुसलमानांना असंच पाहिजे. पण ही मुसलमानांविरुद्धची लढाई फक्त नाही आहे, हिंदूंमधल्या अनेकांना समजून घेण्याची गरज आहे. ही ब्राह्मणवादी व्यवस्था पुनर्स्थापित करण्याची चळवळ आहे. हा प्रयत्न आहे लक्षात. म्हणून राहुल गांधी जे 90 आणि 10 असं म्हणतात ते यांच्या 80 आणि 20ला पर्याय म्हणून म्हणतात. मी काय राहुल गांधींचा फॉलोअर नाही आहे, पण ती जी लाईन आहे, जी लाईन त्यांनी घेतली आहे ती बरोबर आहे असं मला वाटतं. की ब्राह्मणवादी व्यवस्थेचे जे धुरीण आहेत, जे त्यांचे नेते आहेत, त्यांना तिथे शीर्षस्थ परमनंटली बसायचं आहे वर, तेवढ्यांना सोडून बाकीच्या सगळ्यांना आपण एकत्र आणलं पाहिजे. कारण ही सामाजिक न्यायाची लढाई आहे. ती सोशल जस्टिस म्हणतात राहुल गांधी, सोशल जस्टिसची ही लढाई आहे ही. त्याच्यामुळे पुन्हा ती जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती जी संस्कृती इथे चिरकाल टिकण्यासाठी आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे, त्याला जर आपल्याला परतवून लावायचं असेल तर 80-20 म्हणजे 80% जे आहेत ते, त्यांच्याविरुद्ध 20% जे आहेत ते. मग त्यात मुसलमान आले, त्यात ख्रिश्चन आले, सगळे आले. हे जे स्पष्टपणे यांचे मुख्यमंत्री, स्वतः प्रधानमंत्रीसुद्धा अशा भाषेत बोलतात. तर हे त्यांनी आपलं काही लपवलं नाही, त्यांना जे करायचं आहे ते स्पष्टपणे मांडतात. आता ते मुसलमानांविरुद्ध इतकं स्पष्टपणे बोलणं सुरू झालं आहे की त्यांना कशाचंच काही कॉन्स्टिट्यूशनबद्दल काही वाटत नाही. आणि दलितांची स्थितीसुद्धा काही वेगळी नाही आहे. काल परवाचीच गोष्ट आहे, राजस्थानमध्ये घडलेली घटना आहे. तुम्ही किती जणांनी ती पेपरमध्ये वाचली माहीत नाही. त्याच्यामध्ये राजस्थानच्या एक काँग्रेसचा नेता हा राम मंदिरात गेला. तो दलित होता, तो राम मंदिरातून परत आला. त्याच्यानंतर भाजपाचा एक पूर्व विधायक, त्याचं नाव काहीतरी ज्ञानेश काहीतरी त्याचं नाव आहे, आहुजा, हा गेला आणि त्यांनी तिथे गंगाजल शिंपडून शुद्धीकरण केलं. या माणसाला ॲट्रॉसिटी ॲक्ट खाली अटक व्हायला पाहिजे होती.
तुम्ही जर खरंच दलित विरोधी नसाल तर तुम्ही आजपर्यंत या माणसाला जेलमध्ये टाकलं असतं. तुम्ही का नाही टाकत? कारण की तुम्हाला सुद्धा ते हवं आहे, तुम्हाला सुद्धा. तर ही लढाई फक्त त्यांना फक्त मुसलमानांविरुद्ध त्यांनी फ्रंट ओपन केला असं नाही, त्यांना अंततः ब्राह्मणवादी व्यवस्था पुन्हा आणायची आहे. म्हणूनच अशा लोकांविरुद्ध कारवाई केली जात नाही. आपण हाथरसमध्ये बघितलं, हाथरसमध्ये काय झालं ते बघितलं. त्याच्याविरुद्ध कोणीच रस्त्यावर आलं नाही, दलितसुद्धा नाही आले. वेमुलापासून जी एक सिरीज सुरू आहे, उन्हा असो आणि घोड्यावर बसलेल्या दलिताला खाली पाडण्याचे प्रकार असो, लग्नासाठी जो घोड्यावर बसलेला आहे त्याला घोड्यावर बसू न देणे, इथपर्यंत हे जे सगळे नवीन प्रकार सुरू झाले आहेत, यातून काय दिसतं आपल्याला? यातून यांना सामाजिक विषमता पुन्हा समाजामध्ये निर्माण करायची आहे आणि राज्यघटना बदलायची आहे, हे तर यांचे नेते स्पष्टपणे बोललेच आहेत. ही काय विरोधी पक्षांनी तयार केलेले काही हे कुभांड नाही, रचलेलं कुभांड नाही. यांच्या नेत्यांनी हे म्हटलेलं आहे, अनेक नेत्यांनी रेकॉर्डवर आहे, त्याचे व्हिडिओज आहेत. यांना राज्यघटना कशासाठी बदलायची आहे हे सतत म्हणतात की आरक्षणामुळे मेरिटचं नुकसान होतं. आणि पण संघाचे नेते असं म्हणत नाहीत. मी भैयाजी जोशी जे सरकार्यवाह होते पूर्वी, आता नाही आहेत, त्यांचं एक अतिशय सुंदर भाषण, त्यांनी अतिशय सुंदर भाषण आरक्षण या विषयावर दिलं होतं. ते मी रिपोर्टर म्हणून कव्हर केलं होतं. त्यात ते असं म्हणाले की आरक्षण तिथपर्यंत राहिलं पाहिजे जिथपर्यंत दलित म्हणत नाहीत की आम्हाला आता आरक्षण नको, तिथपर्यंत आरक्षण राहिलं पाहिजे. मग सगळंच एक विहीर, एक कब्रस्तान वगैरे हे सगळं त्यांचं ते सगळं सामाजिक समरसता वगैरे एका बाजूला सगळं चालू असतं. आंबेडकरांबद्दल आंबेडकरांचं गुणगान करणे वगैरे हे सगळं चालू असतं. पण तुम्ही जर मेरिट बचाव आंदोलन नावाचा प्रकार बघितला असेल, अनेक ठिकाणी हे मेरिट बचाव आंदोलन चालतं. ते चालवणारे कोण असतात हे थोडं नीट बघितलं पाहिजे. हे यांचेच लोक असतात. यांचे लोक म्हणजे यांचे काही सभासद, काही ऑन पेपर कोणी सभासद नसतं, पण शाखेत जाणारे असतात किंवा संघाला मानणारे असतात, ते चालवतात मेरिट बचाव आंदोलन. तर आरक्षणामुळे मेरिट जातं असा एक यांचा एक असा भ्रम पसरवतात. खरं म्हणजे आरक्षणाचा आणि भ्रमाचा काही संबंध नाही, आरक्षणाचा आणि मेरिटचा काही संबंध नाही. आरक्षण येल युनिव्हर्सिटीच्या एका प्राध्यापकाचं एक भाषण मी अलीकडे ऐकलं. त्यात ते केम्ब्रिजच्या विद्यार्थ्यांना ॲड्रेस करतात आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात की तुम्ही केम्ब्रिजमध्ये जे विद्यार्थी आहात ते समाजाच्या सगळ्या सेक्शन्समधून बऱ्या प्रमाणात इथे उच्च शिक्षणासाठी आले आहात, पण येल विद्यापीठामध्ये असं नाही आहे. येल विद्यापीठामध्ये उच्च शिक्षणासाठी जे लोक येतात ते एलिट सेक्शन्समधूनच येतात, जे अमेरिकेतले जे एलिट्स आहेत त्यातले येतात. पण इथे सुद्धा तुम्ही जे सगळ्या अनेक सामाजिक घटकांमधून आलेले जे विद्यार्थी आहात ते पण सोशल एलिटच आहात. तुम्ही जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत किंवा खालच्या तळातले जे लोक आहेत ते नाही आहेत. तुम्ही सगळे विद्यार्थी पुन्हा सोशल एलिट्सच आहात. तर मेरिटोक्रॅसीचा प्रॉब्लेम असा आहे की मेरिटोक्रॅसीमध्ये फक्त उच्चभ्रूच लोक त्याच्यामध्ये जाऊ शकतात, बाकीच्यांना त्याच्यामध्ये स्थान नसतं. आणि मी असे अनेक IAS IPS ऑफिसर पाहिले आहे पत्रकार म्हणून, जे तथाकथित उच्चवर्णीय आहे आणि ते अतिशय मिडिऑकर, अतिशय ऑर्डिनरी. आणि हा माणूस IAS कसा झाला किंवा हा माणूस IPS झालाच कसा असा प्रश्न पडावा असे अनेक अधिकारी मी पत्रकार म्हणून बघितले आहेत. त्याच्यामुळे उच्चवर्णीय लोक हे नेहमी मेरिटोरियस असतात वगैरे असं मानण्याचं काही कारण नाही. एवढं जर मेरिट उच्चवर्णीयांमध्ये होतं तर भारत हजारो वर्ष गुलामगिरीत कसा राहिला? कारण या देशाची पूर्ण सत्ता, ज्ञानाची सत्ता आणि राजकीय सत्ता ही उच्चवर्णीयांकडेच होती. मग हे हजारो वर्ष जे गुलामगिरीमध्ये भारताला टाकणारे लोक कोण होते? मेरिट होतं ना तुमच्यामध्ये, मेरिट होतं तर भारत असा कसा झाला? भारताची ही स्थिती कशी झाली? तुम्ही धोरण होते ना, तुम्ही सर्वोच्च पदी बसले होते, मग तुम्ही या देशाला गुलाम कसं होऊ दिलं? त्याच्यामुळे उच्चवर्णीयांमध्ये मेरिट असतं हे ऐतिहासिक फॅलसी आहे. इतिहासाचे अनेक पुरावे याच्यामध्ये देता येतील. तर हे जे मेरिटोक्रॅसीवाले लोक आहेत, मेरिट बचाव आंदोलन चालवणारे जे आहेत, हे सुद्धा याच लोकांमधून येतात
बोलताना मात्र हे म्हणतात की नाही नाही आरक्षण राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे हा डाव ओळखण्याची गरज आहे. हा डाव ओळखला पाहिजे. तर 100 वर्ष काय झालं आणि येणाऱ्या 100 वर्षात काय होणार? येणाऱ्या 100 वर्षामध्ये हे असंच चालू राहिलं, असंच चालू राहील याची पूर्ण शक्यता आहे. याचं कारण की यांना विरोध करणे हा जो डाव आहे की हिंदू हित की बात करेगा वो राज करेगा. JDU आणि TDPनी काय केलं? वक्फ जे बिल होतं त्याला सपोर्ट केला. अनेक लोकांना असं वाटत होतं की विरोध करतील किंवा ज्यावेळेला TDP आणि JDUच्या सपोर्टनी यांना सरकार बनवावं लागलं त्यावेळेला अनेक लोकांना असं वाटत होतं की आता यांना सगळं म्हणजे मान खाली घालूनच काम करावं लागेल. म्हणजे JDU म्हणेल ते करावं लागेल किंवा TDP म्हणेल ते. त्याही वेळेला मी असं म्हटलं असं काही होणार नाही. TDP आणि JDU हे जे म्हणतील तेच करतील. हे म्हणतील ते हे दोघंजणं करतात. आणि तसंच झालं. यांनी मुसलमानांची मतं घेतात, हे सेक्युलरिझमचा दावा करतात, पण यांच्या विरोधात काम करतात आणि वक्फ बिलाला यांनी सपोर्ट केला आणि ते पास होण्यासाठी मदत केली. हे का झालं? कारण की हिंदू मतं आपण गमावले नाही पाहिजे अशी यांना भीती वाटते. हीच भीती सगळ्यांना वाटते. ही भीती काँग्रेसलाही वाटते, ही भीती राहुल गांधीलाही वाटते. कालच्या अहमदाबादच्या त्यांच्या CWC मिटिंगमध्ये त्यांनी सोशल हार्मनी हा शब्द वापरला, सेक्युलरिझम शब्द वापरला नाही. सेक्युलरिझम शब्द त्यांनी टाकून दिला आहे. कारण सेक्युलरिझम म्हटलं की हिंदूंचे वोट आपण गमावू अशी त्यांना भीती वाटते. ते लव वर्सेस हेट म्हणतात राहुल गांधी. लव वर्सेस हेट. ते कम्युनलिझम वर्सेस सेक्युलरिझम असं नाही म्हणाले. दोन त्यांनी ज्या यात्रा काढल्या त्याच्यामध्ये ते लव वर्सेस हेट असं म्हणाले. सेक्युलरिझम वर्सेस कम्युनलिझम असं नाही म्हणाले. कारण असं म्हटलं की गडबड होते. त्याच्यामुळे ते आणि मी जन्माधारी ब्राह्मण आहे वगैरे असं सुद्धा ते म्हणाले. हा उजव्या लोकांचा विजय आहे, उजव्या चळवळीचा विजय आहे. ते म्हणतातही की पहा आता राहुल गांधीला असं म्हणावं लागतं आहे की मी जन्माधारी ब्राह्मण आहे. त्याच्यामुळे हिंदूंच्या प्रो हिंदू अशा पद्धतीचं बोलणारे किंवा अशा पद्धतीचे निर्णय घेणारे, अशा पद्धतीची पॉलिसी राबवणारे लोकच हळूहळू पुढे येतील आणि मग सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष याच्यामध्ये काहीही फरक उरणार नाही. सगळेच हिंदू हित म्हणजे एक कॉम्पिटिटिव्ह कम्युनलिझम सुरू होईल. कोण जास्त हिंदू हिताची, कारण त्यांना शेवटी सत्तेची लढाई आहे. मग सत्तेसाठी समजा हिंदूंचं लांगुल चालन करावं लागत असेल तर ते करू आपण अशी तयारी असण्याचा माइंडसेट आता हळूहळू विरोधी पक्षांमध्ये सुद्धा तयार होतो आहे. आणि तोच RSSचा विजय आहे. एक वेळ अशी येईल की ज्यावेळेला सेक्युलरिझम वगैरे अशा पद्धतीचं काहीही कुठलंही तत्त्व नावालाही उरणार नाही. सगळे कम्युनल होतील आणि एकमेकाशी त्या कॉम्पिटिटिव्ह कम्युनलिझमच्या लढाईमध्ये एकमेकांशी लढतील आणि सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न करतील. त्यावेळेला RSS दूर बसून गंमत पाहिल आणि त्यांचं जे फायनल उद्दिष्ट आहे की सगळ्यांनी हिंदू हिताचा विचार करावा, हे उद्दिष्ट सफल झाल्याचं समाधान मिळेल. आणि त्याच्यामध्ये ही ब्राह्मणवादी व्यवस्था पुन्हा उदयाला येईल, जी आपण मागे टाकत होतो गेली 70 वर्ष, ती पुन्हा पुनर्स्थापित होईल. आणि त्यात फक्त त्यात मुसलमानांचं किंवा मायनॉरिटीजचं नुकसान होईल असं नाही. त्याच्यामध्ये पुन्हा वर तेच लोक बसतील जे शतकानुशतकं बसले होते आणि तीच उतरण पुन्हा तयार होईल. अशा प्रकारचा एक धोका येणाऱ्या 100 वर्षामध्ये, 100 वर्षाची ही लढाई, येणाऱ्या 100 वर्षाची ती लढाई, अशा प्रकारचा धोका संभवतो असं हे आपण गृहीत धरलं पाहिजे. असं होईलच असं नाही, पण असं होऊ शकतं हे गृहीत धरूनच पलीकडची लढाई लढण्याची गरज आहे. असं काय होऊ शकत नाही. काल परवापर्यंत 2014पर्यंत अशा अनेक गोष्टी आपण मानत नव्हतो की होतील कधी. नाही राज्यघटना वगैरे काय, राज्यघटना नाही बदलू शकत कोणी असं म्हणत होते लोक. आज तशा प्रकारची पॉसिबिलिटी, तशा प्रकारची एक शक्यता निर्माण झाली आहे. आज ते नाही करत आहेत पण उद्या करतील. 400 पार असं म्हणाले यांचे काही नेते. 400 पार होऊ द्या, आम्ही राज्यघटना बदलू असं म्हणाले. रेकॉर्डवर आहे, व्हिडिओज आहेत. तर हे होऊ शकतं याची शक्यता आपण गृहीत धरली पाहिजे.
आणि त्या दृष्टीने पलीकडची वाटचाल त्या सर्व लोकांनी एकत्र येऊन केली पाहिजे, ज्यांना असं होऊ नये असं वाटतं, ज्यांना पुन्हा भारत एक उदारमतवादी अशा व्यवस्थेकडे, राजकीय व्यवस्थेकडे आणि सामाजिक संस्कृतीकडे परत जावा असं वाटत असेल, त्या सगळ्यांनी एकत्र येऊन या अशा प्रकारच्या हा जो सगळा डाव आहे, हा डाव उलटून पाडला पाहिजे. ही आजची काळाची गरज आहे. त्याच्यामुळे बदलती जी राजकीय आणि सामाजिक संस्कृती आहे, त्याच्यामुळे केवळ आरक्षणाला धोका पोचेल असं नाही. आरक्षण कदाचित ते ठेवतीलही, राहीलही ते, कारण त्याच्यामुळे खूप फरक पडत नाही. पण जी सामाजिक समता जी आहे ती समता राहणार नाही. सर्वोच्चपदी पुन्हा तेच बसतील. आणि आजही आहेत, काल काँग्रेसच्या जमान्यात नव्हते असं नाही, पण इतकं ते लॉपसाइडेड नव्हतं जेवढं आज आहे. ते म्हणतात, ते सांगतात की आमच्याकडे इतके SC आणि इतके ST MPs आहेत, ते सगळं सांगतात. पण मग अशा प्रकारच्या ज्यावेळेला घटना घडतात हाथरससारख्या, त्यावेळेला त्यावेळेला जे कृत्य ते करतात ते खचितच त्यांचं दलित प्रेम दाखवणारं नसतं, तो दलितांबद्दलचा दुस्वास दाखवणारच असतं. अशा अनेक घटना गेल्या अनेक वर्षामध्ये घडलेल्या आहेत. ती एक धोक्याची घंटा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या दृष्टीने पुढची आपली वाटचाल केली पाहिजे असं मला वाटतं. बस मला याच्या पलीकडे काही सांगायचं नाही. माझा जो विषय होता थोडक्यात मी मांडला, आपण ऐकून घेतलं. मला इथे बोलवलं याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. सर्वांना जय भीम. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेशिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार वंदन करतो. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या विचारांनाही वंदन करतो. आज बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी महोत्सव समितीच्या वतीने आम्ही मागील 2 वर्षापासून सतत कार्यक्रमांचे सुरू आहेत. 2023 पासून आम्ही यांचा बॅरिस्टर साहेबांच्या जन्मशताब्दी महोत्सव कार्यक्रम सुरू केलेले आहे. 24मध्ये 25 सप्टेंबरला त्यांच्या जयंती दिवशी त्यांचा आम्ही कार्यक्रम घेतला आणि त्यानंतर आम्ही यावर्षी अजून 3-4 कार्यक्रम घेणार आहोत. 25 सप्टेंबरला भव्य असा 3 दिवसाचा 2 दिवसाचा जो काही ठरेल त्याप्रमाणे कार्यक्रम घेण्यात येईल. सांगायचं म्हणजे मंचावर उपस्थित वानखेडे सर, देशपांडे साहेब, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मंचावरील मान्यवर, सांगायचं म्हणजे बॅरिस्टर साहेबांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे बॅरिस्टर साहेबांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर जी चळवळ बॅरिस्टर साहेबांनी चालू केली ती फार महत्त्वाची आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ नेली समोर, ती चळवळ त्यानंतरचे जे नेते होते, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, शिवराज दादासाहेब गायकवाड, दत्ता कट्टी साहेब, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माझे प्रेरणास्रोत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या कार्याला व विचाराला मी सर्वप्रथम अभिवादन करतो. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी महोत्सव समितीच्या वतीने आज बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या 41व्या परिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आज जाहीर परिसंवाद जो इथं घेण्यात आला, त्यामध्ये उपस्थित झालेले दिल्लीचे जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे प्राध्यापक माननीय हरीश वानखेडे सर, त्याचबरोबर वरिष्ठ पत्रकार माननीय विवेक देशपांडे सर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित झाले. त्यांचं मी या समितीच्या तर्फे धन्यवाद व्यक्त करतो. या परिसंवादाला लाभलेले अध्यक्ष व तसेच सर्व मंचावर उपस्थित असलेले अतिथी या सर्वांचा मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो. या सभागृहामध्ये उपस्थित झालेले सर्व माझे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते व मान्यवर यांचा पण मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर पहिली जी चित्रफित दाखवली आणि आज आभाराच्या नंतर ती चित्रफित दाखवणार आहे, ती चित्रफितीमध्ये बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या निधनानंतर जे अंतिम यात्रा होती त्याची चित्रफित अंतर्मुख केली होती. ती चित्रफित आपण इथं दाखवू शकलो. त्यांचं श्रेय जाते गिरीशबाबू खोब्रागडे यांना. त्यांनी ती मूनलाईट स्टुडिओ नागपूरमधून ती बनवून घेतली होती, म्हणून आज आपल्याला ती पाहायला मिळत आहे. त्यांचं पण यावेळेस स्मरण करणं आपल्याला गरजेचं आहे.
आणि हा हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल चंद्रपूरचे माजी खासदार नरेशबाबू फुगले यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो. कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. चित्रफित ज्यांनी बघितली नसेल ती आता दाखवण्यात येणार आहे, तर कृपया आपण सर्वांनी ते बघावे.